नमस्कार शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी एक अनोखी पद्धत केलेली आहे मित्रांनो. केलं असं आहे की कांदा चाळीमध्ये टिकला पाहिजे, त्यासाठी एक अनोखी पद्धत केलेली आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी ना कांदा या जाळीच्या भोवती अवतीभोवती पण कांदा होता मित्रांनो. एक जाळी अशी जाळी मारलेली मित्रांनो. जाळीवरती ना फॅन बसवलेले फॅन याच्यासाठी बसवलेले मित्रांनो. फॅनचा फायदा हा होतो, हवेमुळे काय होतो, कांदा बऱ्यापैकी चांगला टिकण्यास मदत होतो मित्रांनो. हवेमुळे असं होतं मित्रांनो, जो कांदा खराब झालाय तो जागेवरती चिरमुडून जातो मित्रांनो. जागेवरती चिरमुडून जातो. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, खराब झालेला कांदा जागेवरती चिरमुडून जातो मित्रांनो. व त्याच्या आसपासचा कांदाही खराब होत नाही. त्यामुळे या अशा केलेल्या पद्धतीचा हा फायदा होतो. या ठिकाणी आपण दादाचा परिचय जाणून घेऊया. माझं अक्षय अमृत पाटील डाके. मी 1,500 क्विंटल माल साठवला होता या चाळीमध्ये. किती महिने झाले दादा? तर आता कम्प्लीट 6 महिने कम्प्लीट झाले साठवून. तर त्यामध्ये अजून आपलं शिल्लक आहे 700-800 क्विंटल माल शिल्लक आहे. तर हे बघू शकता तुम्ही, कुठल्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही. फक्त जास्तीत जास्त 1 ते 2% माल आपला खराब झाला होता. अच्छा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, चाळी ही हवेदार खेळती, आसपास बाजूला काही नाहीये, त्यामुळे बाजूनही चांगली हवा भेटते चाळीला. आणि चाळीची जमिनीपासून उंची बांबू जमिनीपासून उंची ही 1.5 फुटावरती घेतलेली, जेणेकरून खालून पण व्हेंटिलेशन याला भेटलेलं आहे. व एक चांगल्या प्रकारे हा कांदा यांचा टिकलेला आहे. अजून काय सांगू शकता शेतकरी बांधवांना? शेतकरी बांधवांना हेच सांगू शकतो की सगळं प्रत्येकाने करून बघायला पाहिजे. केल्याच्या नंतर समजतं किंवा दिलं तरी ते बघू शकतो. किती वर्षाचा अनुभव आहे हा? आमचा एक 3 ते 4 वर्ष. मित्रांनो, यांचा 3 ते 4 वर्षाचा अनुभव आहे. त्यांना फायदा झालेला आहे. कांदा या ठिकाणी चांगल्या प्रकारे स्टोअर झालेला आहे. जवळपास 6 महिने झालेला आहे कांद्याला. व ज्यावेळेस शेतकरी मित्रांनो 100 दिवसाचा कांदा होतो आपल्याला, त्यावेळेस आपण लास्टचा जो स्प्रे घेतो त्यामध्ये चांगल्या प्रतीचे बुरशीनाशक हे वापरणं खूप गरजेचं आहे. व वापर केल्यामुळे आपल्याला हा चांगला फायदा भेटतो. त्या कांद्यावरती काजळी वगैरे काही लागत नाही वापर केल्यामुळे, बुरशीनाशक वापर केल्यामुळे.